अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा पड्यारा अमरावती शहराच्या वतीने देण्यात येणारी रविवारची वंदना संजय गांधी नगर येथे महाबोधी बुद्धविहार संजय गांधी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी आपल्या मानवांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता मी आदरणीय कैलासजी डोके आणि विवेक तायडे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करावी। भारतीय संविधानाचं एकच आहे बाबासाहेब, एकच आहे बाबासाहेब। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। परेड केसरा। स्टॉप केलाय मी तर स्टॉप केलाय हे कट करता डायरेक्ट हो म्हणजे मग नवीन म्हणजे तुम्हाला ते उपस्थित झालेले आहे तेव्हा वादातून दिवसाच्या आणि प्रतिकार यांनी सुद्धा लवकरात तथागत सम्यक समृद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना आज प्रज्ञा महाबोधी बुद्धविहार संजय गांधी नगर अमरावती या ठिकाणी संपन्न होणार आहे। तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमार सुपना साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्राध्यापक बोरकर सर, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्रजी गेडाम साहेब, त्याचबरोबर बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम आणि पत्रकार आदरणीय नरेंद्र मोंडे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी आणि वार्डातील बौद्ध उपासक आणि उपासिका हे उपस्थित झाले त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि जय भीम करतो। जय भीम, जय भीम। मित्र, सर्वप्रथम राज्य संघटक आदरणीय पत्रकार साहेब नरेंद्र मोंडे साहेब थांबले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आलोचनांचं पुष्पाने अर्पण करून तथागत भगवान बुद्धाची तथागत भगवान बुद्धाची तथागत भगवान बुद्धाची
शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, माता भीमाई, माता रमाई, धम्मनायक सम्राट अशोक या महापुरुषांना माझा त्रिवार पंचांगणा. त्याप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेर अमरावतीच्या वतीनं घेण्यात येणारी दर रविवारची वंदना आज महाप्रज्ञा बोधी बुद्धविहार संजय गांधी नगर या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा या वंदनेकरता जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे राज्याचे संघटक आयुष्मान जोरपगार सर, त्याचप्रमाणे मोंडे साहेब, तसेच अमरावती जिल्ह्याचे संघटक आयुष्मान बोरकर सर या सर्वांना मी जय भीम करतो. त्याचप्रमाणे वाड्यामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना सुद्धा मी माझा जय भीम करतो. तेव्हा आज वंदनेला सुरुवात करण्यापूर्वी सामुदायिकरित्या त्रिशरण आणि पंचशीला ग्रहण करायचं आहे. तेव्हा सर्वांनी माझ्यासोबत सामुदायिकरित्या त्रिशरण आणि पंचशीला ग्रहण करावं. सुपरिपन्नो भगवतो साधनं
धर्मवंदना आणि शब्दवंदना. इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीशधम्म सारथि सदा देवमनुस्वानं बुद्धो भगवान् बुद्धं दिवीतपर्यन्तं शरणं गच्छामि. एष बुद्धाश्रितास एष बुद्धा अनागता पशुपन्नालये बुद्धा वन्दामि सर्वदा. नास्ति मे शरणं वयं गुरु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमम्. बुद्धो यो परितो दोषो बुद्धो भवतु तम्ममम्. यं किञ्चिदतनं लोके विद्यते विविधामुतु. रतनं बुद्धसमानस्ति तस्मात् सोऽस्ति भवन्तु मे. यो समीचीनो वर्गोऽधिमूले महाराष्ट्रसेन मन्दिरेवा सम्बोधिनागति अनन्तयानो लोकोत्तमोऽहं वन्दामि बुद्धं. स्वाहातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको जयिपासिको उपनायको वज्रतङ्गेनिलभो वियोजिकी. धम्मं जीवेदपर्यन्तं शरणं गच्छामि. एष धम्मातीतास एष धम्मा अनागता पशुपन्नास धम्मा वन्दामि सर्वदा. नास्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम्. एतेन सत्यवचनेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मचर्यां वरम्. धम्मो यो कलितो दोषो धम्मो भवतु तम्ममम्. यं किञ्चिदतनं लोके विद्यते विविधामुतु. रतनं धम्मसमानस्ति तस्मात् सोऽस्ति भवन्तु मे. अष्टाङ्गिकवर्यो वसो जनानं मोक्षं प्रवेशाहुजिको नमो. धम्मोऽयं सन्धिकरो पठितो ज्ञानितोऽहं प्रणमामि धम्मं. सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो जयपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामिचिपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो. यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषयुगला एष भगवतो
या विषयावर मार्गदर्शन करणार आहे प्राध्यापक भालेराव सर. या बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाला उपस्थित खास करून आजच्या या वंदनेला उपस्थित आदरणीय विजयकुमारजी चोरकार साहेब, महाराष्ट्र संघटक, तसेच आदरणीय प्रकाशजी बोरकर जिल्हा संघटक, तसेच नांदगाव तालुका संघटक आदरणीय मदन भंडारेजी तथा सर्व उपासक, सर्व या बुद्ध वंदनेला उपस्थित मार्शल, तसेच सर्व शिलेदार, या सगळ्यांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो व माझ्यातर्फे सगळ्यांना सप्रेम जय हिंद. आज माझ्याकडे जो विषय आहे तो आहे बौद्ध धर्म आणि विज्ञान. तर असे सामान्यतः म्हटले जाते, जवळपास सगळ्यांच्या तोंडून आपण असं ऐकतो की बौद्ध धर्म हा विज्ञानवादी आहे. पण जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहे, पण बौद्ध धर्म हा विज्ञानवादी आहे. हा विज्ञानवादी का आहे?
आणि काय याला विज्ञानवादी म्हणतात या बाबतीत जर आपण विवेचन केले तर आपल्या अशा लक्षात येते की जगामध्ये सगळा धर्म आहे, कोणी हिंदू धर्म म्हटला, जैन धर्म म्हटला, तर यांना धर्माच्या नावाने संबोधिल्या जाते. पण बौद्ध धर्म म्हटल्या जात नाही, बौद्ध धम्म म्हटल्या जाते. आता धम्म आणि धर्म याच्यामध्ये बरंचसं अंतर आहे. जर धर्म म्हटला, जर एखाद्या माणसाला एकट्याने जगायचं असेल, सिंगली रहने का उसको अकेला जीने का है, तर त्याला धर्माची आवश्यकता आहे. तो एक मूर्ती घेईल, त्याची पूजा करेल, त्याचं ते पालन करेल, त्याला काही कोणाची आवश्यकता नाही. पण धम्माच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे नीती. आणि नीती म्हणजे काय, नीती म्हणजे सदाचार. म्हणे माणसाने माणसाशी कसं वागायला पाहिजे, कशा प्रकारे त्याचं आचरण असल्या पाहिजे, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत कसं राहायला पाहिजे की ज्याच्यामुळे तो समाजामध्ये एक चांगला व्यक्ती निर्माण होऊ शकतो. तर जर समाजामध्ये जर त्याला चांगलं राहायचं आहे, चांगलं व्यक्ती व्हायचं आहे, तर त्याला धम्माची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून आणि हा धम्म काय आहे, हा धम्म खरंच सायंटिफिक आहे का, विज्ञानवादी आहे का, तर या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की विज्ञान म्हणजे काय. जसं धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे नीती सदाचार. तर विज्ञान काय म्हणतं की विज्ञान म्हणजे काय. जेव्हा कोणी आपल्याला प्रश्न करेल तर आपल्या असं लक्षात येईल की तुम्हाला विज्ञान म्हणजे काय, तर आपण म्हणू की नाही आम्ही तर शाळेत शिकलेलो आहे विज्ञान म्हणजे काय, विज्ञान माहीत आहे. पण जेव्हा आपण प्रश्न विचारू की तुम्ही मला सांगा की ऍक्च्युअली विज्ञान म्हणजे काय, तर आपल्याला प्रश्न पडतो विज्ञानाची डेफिनेशन काय करू, मी काय सांगू सगळ्यांना. तर सिम्पली जर आपण साध्या भाषेत जर विज्ञानाची व्याख्या करायची म्हटलं तर वी अधिक ज्ञान. वी अधिक ज्ञान. वी म्हणजे विशेष ज्ञान. म्हणजे ज्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ज्या गोष्टीची आपल्याला विशेष ज्ञान आहे ते म्हणजे विज्ञान. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं पाहू, विज्ञानाचं जर उदाहरण द्यायचं आहे तर मी असं सांगेल की आपण रोज पाहतो की सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. काय होतं, सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे सगळे जण आपण पाहतो. पण जर आपण याच्या बाबतीत जर विज्ञानाला आधार घेऊन जर त्याचा शोध घेतला तर तिथे आपल्याला वेगळंच पाहायला मिळतं. तिथं जे पाहायला मिळतं की पृथ्वी तर स्थिर आहे, म्हणजे पृथ्वी एका जागेवर स्थिर आहे. सूर्य हा एका जागेवर स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरत आहे. पृथ्वी त्याच्या भोवती फिरत आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. पण आपल्याला दिसताना असं दिसतं की सूर्य पूर्वेला उगत आहे आणि पश्चिमेला मावळत आहे. असं जर आपण कोणाला सांगितलं तर तो म्हणजे काही सांगता, मी माझ्या डोळ्यानं पाहिल्याशिवाय मी ते सिद्ध करणार, म्हणजे मला पाहिजे ते डोळ्याने दिसल्या पाहिजे, मी ते तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. पण खरंच आपण तसं सिद्ध करू शकतो का. त्या ठिकाणी आपला विस्डम आपल्याला वापरावं लागेल, आपली प्रज्ञा आपल्याला वापरावं लागेल. तर सायन्स हे म्हणतं की जर म्हणजे एका सिंपल भाषेत, साध्या भाषेत विज्ञानाचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे किंवा गोष्ट सांगायची असेल तर त्या बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. साधी म्हणे आपली गावरानी म्हणायचं बाप दाखव नाही तर त्याचं श्राद्ध कर. तसं हे विज्ञान आहे. आणि आपण जर या बाबतीत जर पुढे गेलो तर आपल्याला सगळ्यात पहिले ह्या धम्म आणि विज्ञान यांचं कंपॅरिझन करावं लागेल.
धम्म आणि विज्ञानाचं जेव्हा कंपॅरिझन करू, जेव्हा त्यांची तुलना करू, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की जे लोक म्हणतात किंवा जे आज 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे तो खरंच सायंटिफिक आहे का, तर विज्ञानामध्ये कोणती गोष्ट आहे ते सिद्ध केलेली आहे, त्याला एक सिद्धांत असतो आणि वेगवेगळे सिद्धांत जगामध्ये प्रत्येक शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. आता जर आपण असा विचार केला की पहिला सिद्धांत जर एक सिम्पली एक पहिला सिद्धांत म्हणून जर आपण जर घेऊ की विज्ञानाचा असा सिद्धांत आहे की नैसर्गिक मार्गाने की अनैसर्गिक मार्गाने कुणाचाही जन्म होत नाही. म्हणजे सिम्पली जर नैसर्गिक मार्गाने प्रत्येकाचा जन्म होतो, अनैसर्गिक मार्गाने जन्म होत नाही. या निसर्गामध्ये प्राणी मात्र असो, मनुष्य असो, कोणतंही जन्म होत असेल तो नैसर्गिक मार्गानेच होतो. पण आपण समाजामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मांनी सांगितलेलं आहे की माझा वेगवेगळा जन्म झाला. कोणी म्हणते की तोंडातून जन्म झालेला आहे, कोणी म्हणतो बाहूतून जन्म झालेला आहे, कोणी म्हणतो पायातून जन्म झालेला आहे, कोणी म्हणतो राखेतून जन्म झालेला आहे, कुठे सांगितलं की माझ्या खामातनं जन्म झालेला आहे. तर हे सगळे मार्ग अनैसर्गिक आहे. विज्ञान म्हणतं की कुणाचाही जन्म हा नैसर्गिकरित्याच होतो. आता हा नैसर्गिकरित्या होतो या बाबतीत जर आपण धम्माच्या बाबतीत घेतलं तर सर्वप्रथम एका विद्वानाने तथागत गौतम बुद्धांना विचारलं की आपण कोण आहात, आपण कोण आहात, आपण यक्ष आहात का, तर तथागत बुद्धांनी म्हटलं नाही. आपण देव आहात का, तर तथागतांनी म्हटलं नाही. आपण किन्नर आहात का, तर तथागतांनी म्हटलं नाही. मग त्याला प्रश्न पडला की आपण गांधर्व आहात का, तर तथागतांनी म्हटलं की नाही. मग आपण कोण आहात, त्यांना प्रश्न पडला की आपण कोण आहात, तर तथागतांनी त्यावर त्यांना उत्तर दिलं की मी राजा शुद्धोधन, की मी राजा शुद्धोधन व राणी महामाया यांचा मी औरोस पुत्र आहे. म्हणजे मी राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांचा पुत्र आहे, या मानवाचा मी पुत्र आहे. तथागतांनी सांगितलं की या मानवाचा मी पुत्र आहे, मी मानव आहे. तथागतांनी आपल्या वाणीत सांगितलं की मी मानव आहे आणि मी मानव आहे, मी माणूस आहे. झालंच तर मी चिंतनाने, प्रयोगाने, ध्यानाने आणि या सगळ्या गोष्टीने चिंतन करून मनन करून माझी उंचावलेली जी बुद्धिमत्ता आहे, त्यामुळे तुम्ही फार तर मला एक प्रबुद्ध मानव म्हणू शकता. तथागतांनी म्हटलं की तुम्ही फार तर मला हे प्रबुद्ध मानव म्हणू शकता. किंवा जर आपण पाहिलं तर विज्ञानाने सांगितलं की नैसर्गिक आणि तथागतांना प्रश्न केलेला आहे. त्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच तथागतांनी आपल्याला सांगितलं आहे की मी सुद्धा एक मानवच आहे. तर पहिली कसोटी जर आपण पाहिली, सायंटिफिकली जर आपण पाहिलं, तर विज्ञान आणि धम्म हे एकमेकाशी समरूप आहे. म्हणजे विज्ञानाची जी कसोटी आहे ती तंतोतंत इथे पाळल्या गेली. आता जर दुसरा सिद्धांत आपण पाहिला, याला जोडून जर आपण एक दुसरा सिद्धांत घेतला की विज्ञानाची प्रचिती जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखीच असते. विज्ञान काय म्हणतो की जर कोणती गोष्ट आहे त्याचा जर
अनुभव घ्यायचा असेल तर तो अनुभव जो आहे तो जगामध्ये कुठेही जा तो तुम्हाला सारखा मिळाला पाहिजे. जो भारतात मिळतो तो अमेरिकेतही मिळाला पाहिजे, तो रशियातही मिळाला पाहिजे, तो थायलंडलाही मिळाला पाहिजे. आपण जर उदाहरण घेतलं की पाणी जे आहे पाण्याला जर तापवलं आणि 108 डिग्रीवर समजा ते उकळलं हे जर भारतात होत असेल, अमरावतीत होत असेल तर हेच पाणी अमेरिकेमध्ये उकळलं ते 108 डिग्रीवर ते उकळलेलं पाहिजे. ते जपानमध्ये होईल तर ते तिथं उकळल्या पाहिजे. ते रशियामध्ये जाईल तिथेही तेच झाल्या पाहिजे. एखाद्या खेड्यावर जरी गेलं तर पाण्याला उकळल्यानंतर 108 डिग्री जर टेम्परेचर केलं तर ते उकळलेलं झाल्याच पाहिजे. होते की नाही होत? होते. ते टेम्परेचर सगळीकडे होतच. आता हे विज्ञान सांगतं. पण जर आपण याचा कुणाशी आता कंपॅरिझन कुणाशी करू? आपल्या धम्माशी करू. जर धम्माशी आपण याचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं की धम्मामध्ये काय दिलेलं आहे की धम्मामध्ये जे उपासक आहेत त्यांना त्या काळामध्ये पंचशील ग्रहण पंचशिलाप्रमाणे वागणं कंपल्सरी होतं. त्या काळामध्ये जर तुम्ही उपासक आहे तर तुम्हाला पंचशील पाळावंच लागेल. त्यानंतर जर उपोषणाच्या दिवशी अष्टशिलेचं पालन करणं आवश्यक आहे तर काही असे नियम होते की ते नियमाचं त्यांना पालन करावं लागत होतं. आता आपण जर असा विचार केला की पंचशीलच जर उदाहरण घेतलं की बाबा पंचशील जे आहे पंचशिलेचं पालन करणं अमरावतीमध्ये शक्य आहे की नाही आहे? पंचशिलाचं पालन जर एखादा व्यक्ती करतो म्हणतो, एखादा कोणत्याही जातीची किंवा धर्माचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं विचार केला की मी पंचशिलेचं मला पालन करायचं आहे, पंचशील जी दिलेलं आहे त्याचं पालन करायचं आहे, ते शक्य आहे की नाही आहे? म्हणजे तो व्यक्ती इथला राव अमरावतीचा जपानमध्ये गेलं, जपानच्या व्यक्तीने म्हटलं मी पंचशिलेचं पालन करतो, पंचशिले जे दिलेलं आहे ते तो पालन करू शकतो की नाही करू शकत? करू शकतो. लंडन मध्ये गेला, त्या लंडन मधल्या व्यक्तीने विचार केला की मला पंचशिलेचं पालन करायचं आहे, मी पंचशिलेचं पालन करून जीवन जगू शकतो काय? तर तो करू शकतो का? करू शकतो. आहे की नाही? म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं आणि बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे पंचशिलेचं जे तत्वज्ञान आहे त्याचं जर पालन करतो म्हटलं तर अशक्य आहे का? इम्पॉसिबल आहे का? जसं सायन्स म्हणतं की पाणी उकळते 108 डिग्रीवर तसंच आपलं धम्म काय म्हणते आमची जी पंचशीला आहे याचं जर पालन त्याला जर चांगलं जर जगायचं असेल तर हे पंचशिलेचं तुला पालन करायचं आहे आणि त्याने ठरवलं की मला पंचशिलेचं पालन करायचं आहे तर त्याला अशक्य आहे का? अशक्य नाही. मग विज्ञान आणि धम्म इथे काय करतात? ताळमेळ होतो त्याचा. इथे ते सिद्ध करते की बाबा विज्ञानच आहे. त्या काळामध्ये दादासाहेब उर्वतेचं नाव ऐकलं असेल आपण तर त्यांनी आपल्या भाषणात नेहमी म्हणायचे दादासाहेब उर्वते किंवा जर आपल्याला काही वेळेची जर गणना करायची असेल तर मिनिट आहे, घंटा आहे, बरोबर आहे. जर रस्त्याची जेव्हा मोजमाप करायचं आहे तर त्याला किलोमीटर वगैरे आहे. द्रव्याची मोजमाप करायचं असेल तर त्याला लिटर आहे की नाही? तर हे सगळ्या मोजमापासाठी जर काहीतरी परिमाण आहे तर माणसाला मोजण्यासाठी काही आडमाप असन की नाही असन? ते आपल्या विनोदी शैलीत म्हणायचे की माणसाला मोजायचं काहीतरी आडमाप असन की नाही असन? तर ते म्हणायचे की माणसाला जर मोजायचं आहे तर त्याच्यासाठी एक आडमाप आहे. जो माणूस चांगला आहे की नाही आहे त्याला चांगलं ठरवायचं किंवा तो कसा सदाचाराने वागतो की नाही वागत या बाबतीत जर एखाद्या चांगल्या माणसाची जर व्याख्या करायची असेल तर त्या माणसाने पंचशिलेचा पालन करणारा जर तो व्यक्ती असेल, पंचशिलेचं तंतोतंत पालन करणारा एखादी व्यक्ती असेल तर तो माणूस आपण एक चांगला व्यक्ती, सदाचाराने वागणारा व्यक्ती आपण मानू.
एखादा व्यक्ती खूप चांगली पूजा करते, सकाळी उठल्यावर पूजा करते, बुद्ध वंदना घेते, सगळं काही करते, पण बाहेर निघाल्याबरोबर कल्ला करत असन, पूजा करते, अगरबत्ती लावते, पोरगा आला मदत तर त्याला रागवते. एखाद्याला खूप पाठ आहे, एखादा खूप काही करतो आहे त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे, पण आचरणामध्ये, त्याच्या आचरणामध्ये जर त्या गोष्टी नसतील तर त्याला काही अर्थ उरत नाही. तथागत म्हणतात, मी जे काही सांगितलं आहे त्याचं तुम्ही आचरण करा. नुसतं पंचशिला म्हणून त्याला सोडून देऊ नका. आणि आजकाल काय होत आहे की नुसतं पंचशिला म्हणतो, पमाद ठाणा वेरमणी शिक्षापदम समाधियामी, आणि एवढं सारं म्हटल्यावर झाल्याबरोबर आपण मादक द्रव्य प्राशन करतो. तर अष्टशिलेचं जर खरंच पालन केलं, म्हणजे या याच्यामध्ये दिलेलं आहे की कंपॅरिझन करत असताना जर आपण पंचशिलेचं जर पालन करू तर एक चांगला व्यक्ती किंवा चांगला मनुष्य आपण बनू शकतो. तथागत म्हणतात, शेवटी तथागत आपल्या गाथेत म्हणतात, नतावता धम्म धरो यावतागो भासती योची पंथ सुखा वन धम्म कायेन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या कायेन म्हणजे स्वतःच्या आचरणात कोणती गोष्ट आणत नाही, तोपर्यंत कितीही चांगलं प्रिन्सिपल असेल, कितीही चांगली गोष्ट असेल तर ती तुमच्यासाठी निरर्थक होते. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की माझं हे संविधान खूप चांगलं आहे, इतकं चांगलं आहे की विचार नका, की जगातलं सगळ्यात बेस्ट संविधान जर कोणतं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं भारतीय संविधान आहे. पण याला चालविणारे लोक जर चुकीचे असतील, याला जर चालविणारे लोक जर चुकीचे असतील तर इतकी सुंदर लिहिलेली जे संविधान आहे ते सुद्धा चांगलं ठरणार नाही. आणि त्याचं उदाहरण आपण आत्ताच पाहिलेलं आहे की जे 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने, की ज्याला सगळं काही समजतं, ज्याला कायदा समजतं, तिथे बसलेल्या न्यायाधीशांनी असं डिसिजन दिलेलं आहे की ते वाचल्यावर असं वाटतं की आपण सामान्य माणसं तरी बरं आहे, पण त्या सुप्रीम कोर्टात कोण बसलेले आहे. तर जोपर्यंत चांगल्या इंटरप्रिटेशन करून जर आपण काही गोष्टी करणार नाही तोपर्यंत त्याला अर्थ उरणार नाही. आणि आपण 2 सिद्धांत झाले, आता आणखी एक तिसरा सिद्धांत घेऊ की त्या सिद्धांताद्वारे आपण हे सिद्ध करून दाखवू की खरोखरच बौद्ध धम्म हा नुसतं धम्म नसून हा एक विज्ञान आहे, जीवन जगण्याची एक कला आहे. जीवन कसं जगावं, चांगलं जीवन कसं जगावं या बाबतीत एक सुंदर विज्ञान आहे. तिसरा सिद्धांत मी याचा घेतला आहे की विज्ञान सांगतं की जगामध्ये आपोआप काहीही होत नाही. सायंटिफिक विज्ञानाच्या याच्यात आपण शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये जगामध्ये कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही. इथे जर लाईन चालू आहे तर भालेराव सरांचं जे बोलणं आहे थोडं जोरात आपण स्पीकरनी ऐकून राहिलेलो आहे. हे जे फॅन सुरू आहेत आपल्या समोर याच्यामध्ये विजेचा प्रवाह होऊन राहिलेला आहे म्हणून तो पंखा फिरत आहे. पण एखाद्या माणसाला वीजच नाही माहीत आणि त्याला जर बसवलं तर तो म्हणे त्याला हे तर जादू आहे, हा पंखा कसा फिरते, इथं कोणी हलवून नाही राहिला, आपोआप फिरून राहिले. तर कोणतीही गोष्ट म्हणजे सायन्स म्हणतं की कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही, त्याच्या मागे काही ना काही कारण असतं. देर इज सम रिझन बिहाइंड एव्हरीथिंग. आता एक उदाहरण देऊ आपण की 12व्या शतकामध्ये युरोप मधली गोष्ट आहे, आपल्या भारतातली नाही, युरोप मधली गोष्ट आहे. एक व्यक्ती होता, तो त्याच्या घरामध्ये चायची केटली होती, त्याच्यामध्ये चायसाठी पाणी गरम करून राहिला होता आणि त्या
पाणी गरम झालं आणि एकदम काय झालं, त्या केटलीचं झाकण वर उडालं. त्याने पाहिलं की रूम मध्ये तर कोणीच नाही, रूम मध्ये कोणी नाही, माझ्या केटलीचं झाकण कोण उडवलं. त्यांनी पुन्हा लावलं झाकण, पुन्हा टेम्परेचर वाढलं, पुन्हा ते झाकण उडालं. असं करता करता त्यांनी 3 वेळा प्रयोग केला. तर त्याला असं आढळलं की बा काय काऊन होऊन राहिलं, असं काऊन होऊन राहिलं बा, का होत आहे. तिथं तर कोणी त्याला उचलून फेकायला काही नाही आहे. तो जर भारतातला माणूस असता, तो माणूस जर भारतातला असता तर त्याच्या डोक्यात पहिले आलं असतं, एक ते उडालं, एक तर भूतानं उडवलं असं. याच्यात काहीतरी भूत घुसला आहे, नाही तर काही एखादा देव आहे तो त्याला फेकत असतो. बरोबर आहे, 2 संकल्पना आहे. कारण मी कसं आहे, आपल्यापासून बालपणापासून आपल्या डोक्यामध्ये आज जरी आपण बरेचसे चेंजेस आलेले आहे, हे जर मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवणं सुरू केलं. अमेरिका, युरोप ते पुढारलेले काय आहे, ते लहानपणी त्याच्या डोळ्यासमोर काही या गोष्टी येतच नाही. भूत